दोन गोष्टी सांगितल्या आम्हाला की एक तर एन्व्हायरमेंट आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं अनुवंशिकता. अजूनही काही फॅक्टर आहे? भरपूर आहेत फॅक्टर्स, भरपूर फॅक्टर्स आहेत. जी मुलं ना कोपिंग स्किल्स आम्ही म्हणतो किंवा स्वमानची कमी, सेल्फ एस्टीमची कमी, काही मुलं सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम स्वमानची कमी, जसं काही मुलं शाय असतात, लाजळू असतात, त्यांना जास्त बोलता येत नाही. बरोबर. तर अशी मुलं ना पियर प्रेशर, मित्रांच्या दबावाला बळी पडतात. ते नाही म्हणू शकत नाही. मित्र त्यांच्यावर जबरदस्ती करतात आणि मग ते त्यांना घ्यायला सांगतात. आग्रह खातीर आग्रहामध्ये येतात ते आणि ते नाही बोलू शकत नाही. त्यांना माहिती आहे चुकीचं आहे, नाही घेतलं पाहिजे, पण त्या मित्राला वाईट वाटेल किंवा त्या ग्रुपमधून मी बाहेर पडेन, त्यामुळे हा एक झाला. ह्याला आम्ही म्हणतो सोशल कोपिंग स्किल्स. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. पण काही मुलाच्या स्ट्रॉंग असतात, त्यांना माहिती आहे चुकीचं आहे, शिक्षकांना आवडणार नाही, आई वडिलांना आवडणार नाही आणि हा माझा मित्र माझ्यावर जबरदस्ती करतोय. मग त्यावेळेला त्याला फॉर्मली नाही म्हणणं, सॉरी मैत्री आपल्या ठिकाणी ठीक आहे, मला मैत्री पाहिजे, पण त्याच्यामध्ये हे मला ड्रग्ज आणि व्यसन नको आहे, हे जे म्हणण्याची ताकद असते ती फक्त काही मुलांमध्ये असते. आणि जी मुलं आतून अशी कमजोर असतात ना, ती ह्या प्रभावाला बळी पडतात. मुलं आणि मुली इमोशनली जे वीक असतात असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे त्यांना नाही म्हणण्याची ताकद नसते. मग आम्ही जे ट्रेनिंग घेतो त्याच्यामध्ये विशेष आमचा हा जो प्रोजेक्ट आहे ब्रह्माकुमारी मेडिकल विंग तर्फे, की माझी शाळा व्यसनमुक्त शाळा, त्याच्यामध्ये आम्ही पियर प्रेशरला कसं हँडल करायचं ही स्किल शिकवली जातात. म्हणजे ह्याला सोशल कोपिंग स्किल्स म्हणतात. मग तुमचे मित्र तुम्हाला, तुमचं लेक्चर आहे, तुम्हाला जाऊ देतो चित्रपटाला, पण चित्रपट बघायला जाऊया, मग बंक करणार. मग असं संगतीपासून स्वतःला कसं वाचवायचं आहे ना, मित्र चांगले कसे ओळखायचे आणि ह्या वाईट गोष्टीपासून स्वतःला आणि स्वतःच्या मित्रांना पण वाचवायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या सोशल कोपिंग स्किल्समध्ये शिकवतो. कारण ह्याच्यावर संशोधन झालेलं आहे. आमच्या पण स्टडीमध्ये आम्ही जे संशोधन केलेलं आहे राजगर, त्याच्यावर आम्ही बघितलं की 1000 लोकांवर आम्ही डेटा पूर्ण भारतातून एकत्रित केला. त्याच्यामध्ये बघितलं की व्यसन चालू करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांचा दबाव, आग्रह खातीर की ही मैत्री माझी तुटेल, त्यासाठी एकदा केलं तर काय होईल. आणि हे पण हा तुम्ही जो शब्द एकदा केल्याने काय होतं, एकदा केल्याने काही होत नाही. तर मला इथे सांगावं वाटतं या माध्यमाद्वारे, जे हार्ड ड्रग्ज आहे स्पेशली, ते तुम्ही एकदा केलं तरी तुम्ही अडकू शकता.